चल चला प्लीज स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅच असेल. या मॅच नंतर आपल्या समोर एका बाजूला असेल टीम करंजे विपक्ष टीम महाते. एक बिग मॅच आपल्या समोर असणार आहे नेक्स्ट मॅच मित्रांनो. तर चला थोडस स्पीडअप ठेवा. टीम करंडी मेढा सागर दरेकर यांचं मंचावरती आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. टीम खऱ्या अर्थानं निझरे ग्रामस्थ आणि निझरे मुंबई मंडळ यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुण्याच्या खऱ्या अर्थानं हार्दिक असं स्वागत. दोन्ही संघाचा 12th मॅन 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत कंपल्सरी अनिवार्य असेल, अन्यथा आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. लक्षात ठेवा. करंडी मेढाचे आलेत. मामुर्डे जेवण संघ संदीप शेळगे आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. पहिला चेंडू फेकला तर पॅनलाइज केलं जाईल, कारण असोसिएशनचा नियम आहे आणि आपण त्या असोसिएशनचे पदाधिकारी आहात. तर चला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. पिल प्लेस सजली गेली आहे. तर मामुर्डे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक इनला जर्सी क्रमांक 42 प्रणय, नॉन स्ट्राईक इनला राहुल, गोलंदाजी मार्क वरती सिद्धेश शेलार सज्ज होईल. नवदूत खेळाडू नौका खेळाडू गोलंदाजी प्रोटेक्ट केलाय सज्ज. फलंदाजी मार्क वरती प्रणय. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम करंडी थोडासा पहिलाच आपण वेळ वाया घालवलाय मित्रांनो. तर प्रणय सज्ज झाला. स्ट्राईक केला. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय सिद्धेश शेलार. क्षेत्ररक्षण साधलंय. डीप मिड विकेट आहे. तदनंतर मात्र लॉंग ऑन सज्ज आहे. तर पहा पुन्हा एकदा थोडस फील्ड प्ले चेंज केलं जातंय. थोडं काऊ कॉर्नर सजवली जाईल. तदनंतर लॉंग ऑफ सज्ज होते. वारंवार फील्ड प्ले सज्ज चेंज करू नका मित्रांनो. वेळ वाया घालू नका. आमचा पहिला चेंडू फुलटॉस भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगचा रिझल्ट. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. हो मित्रांनो सांभाळून. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहा इथे मात्र काय घडलं. 4 आहेत का. यस पंच सांगतायत ह्या आहे 4 धाबा. मोबाईल दिलाय का. नाही ना. 4 आहेत. चार धाबा या चेंडूवरती आल्यात, कारण पुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या पट्ट्यामध्ये भिरकावलाय. तिथे काऊ कॉर्नर चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. पाठलाग करेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि यस. किती धाबा. 3 धाबा धावफलकावरती. पहा थोडस इंजिन मला वाटतंय फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र आपण सलामीला येतोय. पुन्हा बुलटो असा मात्र कबरच्या रिदम मधून आपल्यातून टायमिंग साधले राहुल. इथे मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. खणखणीत दणदणीत चौकार फलंदाज राहुलच्या बॅट मधून येतोय. 4 धाबे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. 3 चेंडू फेकले. 3ही चेंडू फुलटॉस आतापर्यंत गोलंदाज खऱ्या अर्थानं सिद्धीच्या माध्यमातून फेकले गेले. काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला गेला. लँड करायला हवे चेंडू. लँडिंग झालंय. पुन्हा एकदा इथे काय करत याच कव्हरच्या रिझर्व मध्ये टिपला जातो झोन. बॅक टू द पॅव्हिलियन. राहुलला मात्र परतावा लागेल. विकेट क्रमांक 1 मात्र टीम मामुर्डेचा इथे मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. राहुलला परतावा लागेल.
जास्त वेळ वाया घालवत्या मित्रांनो टीम आंबवडी संघ, कारण फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. तर विकेट क्रमांक 1 बाद झाला. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेखर. शेखर धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज मात्र सिद्धेश शेलार. आता मात्र चांगली लँडिंग, चांगला कव्हरच्या वरतून अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक अतिशय चांगला ऍपेड पाहायला मिळाला. चांगला ऍपेड, खरोखरच लाजवाब क्षेत्ररक्षक टीम करंडी मेडा. खऱ्या अर्थानं त्या खेळाडूचं खरंच कौतुक करावं लागेल. योगेश शेडे खूप चांगला ऍपेड मित्र यार. खऱ्या अर्थानं कपिल देव सरांची आठवण करून देणारा झेल झाला असता. ट्राय अतिशय बहारदार झाले. इथे मात्र फलंदाज शेखर भावळेंनी चेंडू हवेमध्ये खेळला होता. 3 धावा या चेंडूवरती, म्हणजे या षटकामध्ये 3 धावा काढण्याची किमया 2 वेळा फलंदाजांनी साध्य केली. अतिशय चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॉलिंग खूप महत्वाची आहे. आणि इथे मात्र काय घडतंय, गोलंदाजाला गरज नसताना तिथपर्यंत गेला. कारण मित्रांनो हा जमाना आहे मिस कॉलिंगचा. इथे तुमची कॉलिंग खूप महत्वाची असणार आहे. जर कॉल केला असता तर सरळ झेल टिपला असता. एक मोठा मोहरा तंबूच्या आश्रयाला परतवायची संधी मात्र प्राप्त झाली होती, ती गमावली आहे. आणि त्यावरती आल्यात मात्र एकेरी धाव. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम मामुर्डी 11 संघ. प्रवीण पारडे यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल सर आपण प्लीज मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. टीम मामुर्डी चला प्लीज, मला वाटतं बॅट चेंज करायची आहे. टीम मामुर्डी पाहिलं गेलं तर घरात घर स्पर्धा शहीद नवनाथ कोंडीबा सुर्वे ही स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचा मानकरी ठरलेला हा संघ टीम मामुर्डी. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाचं प्रत्यक्ष पाहायला मिळालं होतं सानपाडा या ठिकाणी. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवरती आला आहे दीपक बिंदळे. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे झेल टिपलाय सुरक्षितरित्या. तो क्षेत्ररक्षक मात्र कोण होते, योगेश शेटे. अतिशय चांगला झेल टिपला, सुरेख झेल. बाक टू द पॅव्हिलियन. प्रमेयला परतावं लागेल. इथे मात्र परतीच्या बावली. अतिशय सुरेख झेल टिपला. इथे मात्र हॅलो 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 नवीन फलंदाज संदीप शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे मात्र काय घडते, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. पुन्हा एकदा कॉलिंग तिथे पहा मित्रांनो. कॉलिंग आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो, कॉलिंग खूप महत्वाची आहे. अन्यथा हॅलो हॅलो 2 धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. इथे मात्र जागा बनवली आहे. अतिशय सुरेख देखना फटका. किती धावा देऊन जाईल. ढकललाय आतमध्ये, यशस्वी झालाय का, यस इथे ढकललाय. 2 धावेची भर नक्कीच पडेल टीम मामुर्डी संघाच्या खात्यामध्ये. पाहिलं गेलं तर धावसंख्येचा विचार केला, नो बॉल आहे का सर, यस. आणि थ्रो गोलंदाज चक. यस इथे नक्कीच जाणवलं होतं थोडंसं ऍक्शन मध्ये काहीतरी डिफरन्स आहेत. म्हणजेच आल्या ह्या 2 धावा, पॅनल्टीच्या 4 आणि 1 नोची, अशा 7 धावा या चेंडूवरती बहाल केल्या जातील टीम मामुर्डी 11 संघाला. म्हणजे 17 आणि 7
24 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. कारण तुमचा ऍक्शन खूप महत्वाचा आहे मित्रांनो. सातत्यपूर्व आम्ही सांगतो की आपण आज सातारा जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट पाहिलं गेलं तर खूप उंचीवरती जाऊन पोहोचलंय. जर विचार केला तर 8 असोसिएशनचं सातत्यपूर्व क्रिकेट चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने जसा आपला सातारा जिल्हा इंडियन आर्मी मध्ये खऱ्या अर्थानं 24 धाबा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सैन्य भरतीमध्ये अग्रगण्य जिल्हा कोणता असेल तर तो सातारा जिल्हा. निलेश नवीन गोलंदाज फुल टॉस चेंडू भिरकावलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु फ्री हिट असणारा चेंडू असणार आहे तुमच्यासाठी. इथे गणित खूप गरजेचं असते. कॅल्क्युलेशन माइंड मध्ये असणं गरजेचं असते. तुम्हाला जल्लोष केलात परंतु नो बॉल म्हणजेच फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. मैदानाच्या आतमध्ये बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे आपण मित्रांनो. हॅलो हॅलो. तर या चेंडूवरती आल्या 2 धावा म्हणजे धावसंख्या 26 धावफलकावरती. ओ चांगला फटका चाबूक शॉट म्हटलं जातं. क्षेत्ररक्षक 2 आहेत. काय घडेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पहा तू शेट्टे. अतिशय सुरेख चपळाईनं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. या चेंडूवरती आल्या 2 धावा. संदीप शेळके मात्र धावून धावून फक्त थकलेत की काय. कारण एकही चेंडू आतापर्यंत पेस नाहीये परंतु तोंडातून पेस बाहेर निघायची वेळ आली. रखरखत ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये 2-2 धावा धावणं मित्रांनो खूप मोठं जिगरीचं काम आहे. आणि फिटनेस लेवल पाहायला गेलं तर थोडस लक्ष कमी आहे संदीप शेळकेंचं फिटनेस कडे. या अतिशय चांगला देखना फटका सजवला. इथे मात्र पॉइंट आणि अष्टकावरच्या मधून चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पहा. क्षेत्ररक्षकाची बाजू खऱ्या अर्थानं जमीची आहे. टीम करंडी मेढा या संघाची खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ऑफ साइडच्या रिझन मध्ये 2 धाबा सातत्यपूर्व. इथे संदीप शेळके धावून धावून थकलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते परंतु फलंदाजीची बारी येईल त्यावेळेस फलंदाजी केली जाईल का आता. कारण या उन्हामध्ये 2-2 3-3 धाबा धावणं मित्रांनो खूप मोठी कामगिरी. आपला फिटनेस सांभाळून इथे नक्कीच धावलं पाहिजे. धावसंख्येचा विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र अतिशय झोल सुरेख टिपला गेलाय क्षेत्ररक्षक दीपक धुमळे. सुरेख टिपला. खेळ संपुष्टात आले. फलंदाज शेखरला मात्र परतावा लागले. बॅक टू द पॅव्हिलियन. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाईल म्हणजे 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती 3 बाद 30 धाबा धावफलकावरती टीम मामुर्डी 11 संघ पाहायला मिळतोय. तर चला ड्रीम्स ब्रेकचा अपडेट नक्की संपलाय. थोडस लवकर मैदानाच्या बाहेर या प्लीज. आमचे ड्रीम्स मॅन खऱ्या अर्थानं या मंडळासाठी खूप चांगलं मोठं योगदान. तर 2 षटकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आहेत म्हणजेच 15च्या सरासरीने धावा इथे जमा केल्या टीम मामुर्डी 11 संघाने. आवाज येतोय साऊंड कसला तरी.
योगेश शेटे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला मात्र फलंदाज ओमकार. ओमकार धनावडे. ओ इथे जोरदार प्रहार करायचा होता परंतु तुम्ही बॅकफुटला जाऊन फटके खेळाल तर तुमच्या बॅटला चेंडू लागणार अशी शाश्वती नाहीये. हॅलो. तर इथे मात्र ओमकारला बॅक टू द पवेलियन जावं लागेल. पाहिलं गेलं तर योगेश शेटे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये. अभि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर गावदेवी मैदान सानपाडा खऱ्या अर्थानं 40+ मैदान आहे. तिथे नक्कीच घरात घर गावची स्पर्धा शहीद नवनाथ कुंडीबा सुर्वे ही स्पर्धा झाली. हारलेली मॅच खऱ्या अर्थानं आम्ही दोघेही ती स्पर्धा अटेंड करत होतो. स्मरणात राहिलेली चांगले फटके चांगले षटकार अभिच्या बॅट मधून आले. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा अभिने तिथे घेतला होता आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवला. पहिला चेंडू इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला. इथे काय घडेल थोडंसं बबलिंग झालं. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न नाही थांबवलंय. नको नको यामध्ये नक्कीच परंतु इथे मात्र संदीप शेळगे एकही चेंडू मला वाटते आतापर्यंत फेस झालेला नाहीये. जवळजवळ मला वाटते 8-10 धावा धावून पूर्ण केला आतापर्यंत संदीप शेळगेनी. आता मात्र फलंदाजीचा मौका आलाय संदीप शेळगेंना. काय घडणार कारण संदीप यांच्या बॅट मधून सुद्धा मोठमोठे फटके आपण आतापर्यंत पाहिलेत. कित्येक वर्ष मामुर्डी संघाची सेवा करतायत. शॉर्ट पिच चेंडू जोरदार प्रहार चेंडू सीमारेषा पार. यस डीप मिड विकेट रिजन चेंडू सीमारेषा पार. दमले तरी चालेल परंतु माझ्या संघाला सुस्थितीपर्यंत नेणार मी. एक टप्पा ताकद जोरदार लावली होती. ताकदीचा प्रॉपर वापर इथे मात्र संदीप शेळगे यांच्या माध्यमातून झालाय. पुन्हा एकदा योगेश शेट्टे. ओ खूप शॉर्ट पिच चेंडू इथे पुल केला सक्सेसफुल. यस चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संदीप शेळगे ऑन फायर पाहायला मिळते. इथे धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 39 धाबा. 2.5 चा खेळ आतापर्यंत संपलाय. चला स्पीडअप ठेवा प्लीज विनंती राहील. स्पीडअप ठेवा मित्रांनो. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार प्रहार केला परंतु आता क्षेत्ररक्षक तिथे मिडवनला सजलेला आहे. एक धाव मिळेल आणि म्हणजेच पुढच्या षटकासाठी स्ट्राईक मात्र संदीप शेळगे यांच्याकडे असेल. परंतु अभिला सुद्धा स्ट्राईक भेटलं गरजेचं असेल कारण अभि अतिशय मोठमोठे फटके खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं माहीर आहे. आणि आज खऱ्या अर्थानं वर्किंग डे आहे. मार्केटचा सुट्टीचा दिवस नाही तरी सुद्धा आपल्या संघासाठी खेळण्यासाठी इथे उपलब्ध आहे अभि. पाहिलं गेलं तर सॅटरडे म्हटलं तर मार्केटमध्ये वर्किंग करणाऱ्या तर खूप महत्वाचा दिवस असतो सॅटरडेचा. परंतु आपल्या संघाचं हित संघाचं असलेली तळमळ संघासाठी असलेली आपली खऱ्या अर्थानं निष्ठा इथं राखण्यासाठी आज खाडा करून मात्र खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येत असतात. नवीन गोलंदाज श्रीकांत शेलार गोलंदाजी मार्क वरती. संदीप शेळगे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समजदारीचं क्रिकेट अभिला स्ट्राईक एंडला आणलंय. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जाईल. यस गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
पुढचा चेंडू. ओ जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे थोडंसं बबलिंग परंतु बॅकिंग खूप महत्वाची आणि बॅकिंग आली इथे. इथे मात्र 2 धावा. संदीप शेळके खूप थकलेले पाहायला मिळतात. फिटनेस खूप महत्वाचा असतो परंतु इथे पाहिलं गेलं तर खूप 2-2 धावा घेतल्यात म्हणजेच एखादा नवतरुण खेळाडू सुद्धा थकला जाईल परंतु संदीप शेळके मैदानाच्या आतमध्ये धावतायत. धावसंख्येचा विचार केला तर 46 हॅलो 46 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवत हो मोठा फटका मोठा प्रहार केलाय परंतु तिथे मात्र काऊ कॉर्नर सज्ज आहे. पुन्हा एकदा बबलिंग. यस अभि अतिशय वेगाने आलाय डेंजर झोनला. डेंजर एंड मात्र गाठलाय. 2 धावा म्हणजेच आज काय खरं नाही संदीप शेळकेंचं पाहायला मिळतंय कारण 2 धावा सातत्यपूर्व काढल्या जात आहेत. थकलेलं जाणवलं जात आहे परंतु ठीक आहे थकलो तरी चालेल. आता मोठा प्रहार करेन. 48 धाबा. 4थं षटक मार्गस्थ. ओ आता मात्र काय घडेल दिशाहीन. यस चेंडू व्हाईट बॉल घोषणा केली जाते. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जातोय. नितेश बेलोशे खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून केळघर संघाची सेवा सातत्यपूर्व कित्येक वर्षापासून केली जाते. एक बेस्ट खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू पुल सक्सेसफुल. बिग हाय हँडसम संदीप शेडगे. इथे मात्र अतिशय जोरदार प्रहार. बऱ्याच काळानंतर वेळानंतर आलेला हा षटकार. धावसंख्या मात्र 50 क्रॉस करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 55 धाबा. 50 ला गावले गेले टीम मामुर्डी संघाची. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू मला वाटतं असेल. पुन्हा एकदा फुलटॉस भिरकावलाय परंतु आता क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सज्ज. परतावं लागेल इथे परंतु चांगली खेळी आतापर्यंत साकारली. धावा केल्या त्याचबरोबर धावा धावून सुद्धा खूप काढल्या समोरच्या पार्टनर बरोबर. षटक 9 चेंडू 23 धावा. चांगली खेळी संदीप शेडगे यांच्या माध्यमातून सजवली आहे. षटक क्रमांक मात्र 4 संपलाय. 4 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 55 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओमकार धन्नावडे. शेवटचे 6 चेंडू किती धावांपर्यंत मजल मारली जाईल टीम मामुर्डीची. गोलंदाज योगेश शेट्टे गोलंदाजी मार्क वरती सज्ज. शेवटच्या षटकासाठी हाणामारीचं षटक. ओ इथे मात्र अभिला स्ट्राईकला आणलं पाहिजे. नक्कीच जर संघाचं हित तुम्हाला झोपायचं असेल तर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ओमकारला कारण अभि एक चांगला बिग हिटर आहे हार्ड हिटर आहे परंतु ओमकारकडे सुद्धा क्षमता आहे ती. काय घडणार. ओ पुन्हा एकदा इथे बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. जागेवरतून मोठे प्रहार करायचा प्रयत्न. तुम्ही समोर अभि आहे तर अभिला आणा. बॉल पर्यंत पोहोचा. पॅड वरती आदळला बॅट वरती आदळला तरी 1 धाव घेण्याचा प्रयत्न करा. परंतु कौतुक करेन योगेश शेट्ट्याचं. अतिशय सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र फटका सजलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापर्यंत जात नाही. चेंडू नो मॅच एरियामध्ये लँड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नो बॉल वरती आल्या 6 धावा म्हणजे अजूनही इथे काय घडतंय तर पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं 6 धाब्यांबरोबर नो बॉल म्हणजे 7 धावा. धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 64. 64 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 64 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. बॉल जुना बॉल द्या ना तोपर्यंत. जुना बॉल बॉल घ्या. बॉल घ्या. हा चेंडू घ्या.
प्लीज. तर इथे मात्र 64 धाबापर्यंत मजल गेले. खराब चेंडू हातामधून सटकला, त्याचा फायदा घेतला. पुन्हा एकदा हो 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 हो, इथे काय घडेल? विकेट सॅक्रिफाईस केला जाईल का? खऱ्या अर्थानं विकेट नक्कीच पडेल, अभिला परतावं लागेल. परंतु 3 चेंडू डॉट खाल्लेत ओमकारने. खऱ्या अर्थानं ज्या टप्प्यावरती चेंडू लँड होता त्याच्या पाठीमागे जातोय, बॅकफुटला जातोय आणि फिरवली जाते बॅट, म्हणजे तिथं तुमचा डॉट बॉल जातोय. काय घडणार, काय बिघडणार? खऱ्या अर्थानं विचार केला तर आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेत 4, म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला फलंदाज थोडं स्पीडअप करा. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावसंख्येचा विचार केला तर 64 धाबा फलकावरती आहे. 70 क्रॉस केला जाईल का? ओमकार 2 चेंडू डॉट आहेत, 8 धावा त्याच्या नाभी आहेत. ओ हो, एवढा शॉर्ट पीस, पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल का? ओमकार नाराज आहे, परंतु आपली विकेट सुद्धा सोडत नाही. विकेट सॅक्रिफाईस आलेल्या फलंदाजांनाच करावी लागते, म्हणजे फटके सुद्धा खेळले जात नाहीत. चांगल्या चेंडू डॉट केले जात आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. नेक्स्ट टॉस साठी आम्ही निमंत्रित करतोय टीम महाते विपक्ष टीम बीसीसी करंजे. चला यानंतर टॉस केला जाईल एक बिग मॅचचा. चला प्लीज स्पीडअप ठेवा. शेवटचा चेंडू असेल. 64 धाबा फलकावरती आहेत. मोठा प्रहार होईल का? डॉट होईल. पुन्हा इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू लॉंग ऑफ रिजनला येतोय. काय घडेल? हो 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 हो, लाजवाब झेल. इथे मात्र सिद्धेश लाजवाब देल. 1 हँडेड चांगला फटका सजवला होता, परंतु इथे मात्र विकेटचं पतन. 64 धाबा फलकावरती 65 धाबांचं आव्हान असेल आणि टॉस साठी निमंत्रित असेल. चला टीम महाते, कॅलिस चला या, तसेच रणजित पवार चला या टॉस साठी. कोण? आनंद नावडे ह्याच्याकडून सिद्धेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक हातामध्ये झेल टिपला, लाजबाब झेल. बीसीसी करंजे संघाचा हा खेळाडू, याच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक सिद्धेसाठी आलंय. चला टीम करंजे विपक्ष टीम महाते, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. प्लीज या दोन्ही कर्णधार. नितीश शेलार यांच्याकडून या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. खेळाडूला दाद दिली जाते. चला टीम महाते संघ, चला कॅलिस घ्या. नाणेफेक केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस साठी या सूर्यकांत. चला मधल्या वेळामध्ये लगेच नाणेफेक करू आपण. एका बाजूला असेल एक तंत्रशुद्ध दोन्ही फलंदाज, एका बाजूला कॅलिस, दुसऱ्या बाजूला रणजित पवार. तर नाणेफेक करतोय. चला या प्लीज नाणेफेकीसाठी या. 2 मोठे खेळाडू एकमेकांसमोर ठकले जाणार. एका बाजूला कॅलिस, दुसऱ्या बाजूला रणजित पवार. तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय खऱ्या अर्थानं सूर्यकांत शेडगे यांच्या शुभ असते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे. तर नक्कीच एक बिग मॅचचा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. इकडे लाईव्ह आहे. तर कॉल कोण मागेल? रणजित पवार. हेड द कॉल, कॉल स्विंग आणि हेड कॉल जातोय करंजे संघाच्या नाणेफेक जाते. रणजित काय चॉईस असेल? कारण पाहिलं गेलं तर महाते 11 संघ खूप मोठमोठे चेस आतापर्यंत केले, तर काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न स्वतः कालीस असेल, अतिशय फलंदाजी आहे त्यांच्या तंबूमध्ये, तर किती धावापर्यंत रोखाल? 4 षटकांची मॅच असेल. 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40च्या आतमध्ये नक्कीच रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कॅलिस कडे जाईल. टॉस हारलाय, बॅटिंग करायची आहे. समोर रन मशीन आहेच, अर्थातच रणजित पवार आहे. संकेत गोळे नाही, परंतु भोपेश आहे. चांगली फलंदाजी केली, सत्यमने चांगली फलंदाजी केली. तर किती धावा धावकावरती लावाल? आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. 50+ धावा. नक्कीच कोणावरती जास्त विश्वास दाखवला? स्वतः तर आहेस तू, परंतु अजून कोणावरती विश्वास दाखवला जाईल? समीर आहेत, सचिन आहेत, ते चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगली फलंदाजी करतात.
तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा देईन. बेस्ट ऑफ लक असतील. एक बिग मॅच प्रेक्षकांसमोर असेल. एका बाजूला टीम करंजे, टीम महाते. कॉल इथे मात्र नाणेफेकीचा लागलाय. टीम करंजे संघाच्या बाजूने. सिलेक्ट टू द फील्ड पास. इथे मात्र नेक्स्ट मॅच आपल्या समोर एक बिग मॅच असेल. जाऊया बॅक टू कॉम्बॉक्स कडे. विनोद सुर्वे प्लीज, आपण कुठे आहात? विनोदजी सुर्वे, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, विनंती असेल आपल्याला. समीर चिकणे, ते पण समीर चिकणे आपण असाल तर प्लीज आपण सुद्धा कॉम्बॉक्स कडे या, विनंती असेल आपल्याला. हॅलो, तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला खऱ्या अर्थानं जर विचार केला तर 65 धावांचं आव्हान. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. निलेश धुंदळे, निलेश लाखवणे. तर गोलंदाजी मार्क वरती राहुल. इथे अतिशय चांगला फटका आला. द कार्पेट चेंडू गेला तिथे लॉंग ऑनला. तिथे बॅकिंग आहे. चांगली चेंडू फेकी झाली, पाहायला मिळालं. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राहुल. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज निलेश. ओ, अतिशय सुरेख फटका, परंतु उंची आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक संदीप शेळे. ओ हो हो हो, लाजवाब झेल. यस, लाजवाब झेल. इथे कोण म्हणते इथे क्रिकेटला वयाची मर्यादा असते. काय अतिशय चाणक्य, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचा मुजारा इथे संदीप शेळगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाजी केली, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा अतिशय सुरेख झेल टिपला. बॅक टू द पविलियन. फलंदाज निलेशला परतावं लागेल. निलेश धावसंख्येचा विचार केला तर फक्त एक धावसंख्या धावफलकावरती जोडली आहे.
पहिलं षटक चालू असताना संघाची धावसंख्या बिनबाद 5 आणि निर्धाव चेंडू. आणि फलंदाज बाद. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पंत चेंडू किती आलेत? 4 चेंडू. पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद 5 धावसंख्या करंडी संघाची. नवीन फलंदाज दीपक धुंदे. सुरेख फटका गल्लीमधून मारलेला चेंडू. पाहूया किती धावा भेटतात. आणि हा चौकार. आपल्या पहिल्या चेंडूवरच समाचार घेतलाय. खणखणीत चौकार. षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख फटका. स्टेटच्या दिशेने चेंडू हवेत आहे परंतु झेल घेण्याचा प्रयत्न पण तो अपयशी ठरलाय. 2 धावा मिळाल्यात त्या करंडी संघाला. आणि षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 11. दोन गडी बाद 11. बाब्या ए बाब्या त्याचा फोन येतोय तिकडचा यार. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो मावळी संघाकडून प्रसाद. आणि स्ट्राईकवर असेल तो राकेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रसाद. सुरेख फटका लेग साईडचे चेंडू. एक चोरटी धाव. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12. पुढील चेंडू सामना करणार तो दीपक. पुन्हा एकदा त्याच दिशेने लेगच्या आणि फलंदाज यशस्वी होते एक चौथी धाव घेण्याचा. धावसंख्या 13. 2 गडी बाद 13. पुन्हा एकदा राकेश. सुरेख फट चेंडू हवेत आहे फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू फरार. चौकार. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 2 गडी बाद 17. सुरेख फटका
तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण संदीप शेडगे यांच्याकडून आणि एकच धाव भेटते ती करंडी संघाला. धाव संख्या 18, 2 गडी बाद 18. षटकार. फुलटा चेंडूवरती खरपत समाचार घेतला आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या 2 गडी बाद 24. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू असेल. सुरेख चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 24. ड्रिंक ब्रेक्स. अठरा चेंडू 41 धाव्यांचं आव्हान आहे अजून. संघाचा तिसरा आणि दुसरा षटक घेऊन आला तो पुन्हा एकदा राहुल धनावडे. स्ट्राईक. सुरेख फटका. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते करंडी संघात. धावसंख्या 2 गडी बाद 25. 17 चेंडू 40 धावेचं अजून आव्हान आहे. सरासरी 14.12च्या. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार. धाव संख्या 29. 2 गडी बाद. 15 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू.
तेवढं सुरक्षित रक्षण. एकच धाव मिळते करंडी संघाला. धावसंख्या 2 गडी बाद 30. 14 चेंडू 35 धाव्यांचं आव्हान आहे. पहिली मॅच. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. खराब चेंडू अवांतर धाव वाईड बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या 2 गडी बाद 31. 13 बॉल 34 धावेचं आव्हान आहे अजून. होऊ शकतात. आणि निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 31. 12 चेंडू 34 धाव्यांचं आव्हान आहे. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो मामुर्डी संघाकडून शेखर. नाही न आले ते कुठे ते वाईचे टुर्नामेंट करतात. तू त्यांच्यात पहिला असतो. 12 चेंडू 34 धावा. सामना करता तो दीपक. सलामीला आलेला फलंदाज आहे. बायच्या स्वरूपाने धाव मिळते ती करंडी संघाला. 32. 2 गडी बाद 32. 11 चेंडू 33 धाव्यांचे आव्हान आहे. नो चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजासाठी मेजवानी असेल. पाहूया फायदा घेतात का. आणि सुंदर फटका आणि खणखणीत चौकार. राकेश. अशाच फलंदाजीची गरज आहे करंडी संघाला. दहा चेंडू 28 धाव्यांची गरज आहे अजूनही. मग 27 पाहिजे 9 आला. 27 पाहिजे 27 पाहिजे ना 34 28 4 5 बरोबर बरोबर. 10 चेंडू 28 धावा. फलंदाजी करते तो राकेश. तडाखेबाज फलंदाज आणि निर्धाव चेंडू. आणि हा चौकार. आठ चेंडू 24 धावा.
नाही ते आता म्हणतात तुमच्या आम्हाला नाही, आता कसं आहे पाहूया पुन्हा एकदा राकेश. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केले आणि एकच धाव मिळते ती करंडी संघाला. धाव संख्या 2 गडी बाद 42. 7 चेंडू 23 धावा. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. येतोय फोन पुन्हा एकदा. निर्धाव चेंडू आणि षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गडी बाद 43. किती पाहिजे 6 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे. ते आता नाही लागणार. आता जर आम्ही घेतलं असतं. नाही, नाही. 6 चेंडू 23 धावा. पंत स्पीडअप घ्या थोडा. बॉलर कोण आहे? सर्वेश. हॅलो. किती पाहिजे? 4 चेंडू 20 धावा. 3 षटकार ठोकावे लागतील त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. सुरेख फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. 3 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने आणि हा चौकार. आता समीकरण बदलतंय. 2 चेंडू 10 धावा. सामना स्पीडअप घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच उत्कर्ष महाते विरुद्ध BCC करंजे. दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. 2 चेंडू 10 धावा. सुरेख फटका
आणि खणखणी षटकार. पाहूया सामना स्पीडअप घ्यायचा आहे. चौदा बॉल 36 धाव संख्येवरती खेळतोय. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. एक चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस. एक चेंडू 4 धावा. खराब चेंडू. अवांतर धाव मिळते वाईड बॉलच्या स्वरूपात. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. पाहूया एक चेंडू 3 धावा. सुरेख फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि मामुडी संघ विजयी. एक धावेने विजय झाला. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ झाला. हे कोण आवडत. सिद्धेश शेलार आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. एक उत्कृष्ट झेल पकडला आपण. 1 हँडेड कॅच. किरण दे. एक चांगला खेळ केला. तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांचे 12 खेळाडू. बीसीसी करंजे, उत्कर्ष माते. हॅलो 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 आणि सामन्याचा हॅलो सामनावीर ठरतो संदीप शेडगे.